आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माघी गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मुद्द्यावरून घमासान, हिंदू विरोधी अधिकाऱ्यांकडून भोंग्यासाठी एक न्याय आणि हिंदूंच्या सणांसाठी वेगळा न्याय दिला जातो। आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारं सरकार अपयशी ठरले। माघी गणेशोत्सवामधल्या विसर्जनावरून उडालेल्या गोंधळाबाबत आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका। ठाकरेंच्या शिवसेनेमधील नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावर आदित्य ठाकरेंना कायम ठेवण्याची मागणी। फडणवीसांनाही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। हेमलता पाटील आणि काही नगरसेवक आजच प्रवेश करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। 12वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात। कॉपी बहादरांवर बोर्डाची करडी नजर। सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। बीडमध्ये कॉपी देण्यासाठी जीवघेणी कसरत। बालभीम महाविद्यालयाच्या केंद्रावरचा प्रकार, व्हिडिओ व्हायरल। बीड शहर पोलिसांकडून कारवाई। जालन्यामध्ये 12वीच्या पहिल्याच पेपरला कॉपीचा सुळसुळाट। जालन्यामधील मंठा तालुक्यातील ढोकसाळ परीक्षा केंद्रावरचा प्रकार, व्हिडिओ व्हायरल। बुलढाण्याच्या शेगावमध्ये शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची परीक्षा केंद्राला भेट। 12वीच्या परीक्षेचं कॉपी मुक्त अभियानाची भोयर यांच्याकडून पाहणी। पालक सचिवांच्या कामगिरीमुळे मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नाराजी। प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांसोबत पालक सचिवांची नेमणूक। पालक सचिव आपापल्या जिल्ह्यामध्ये गेले नसल्यामुळे मुख्यमंत्री नाराज। जरांगे पाटील वापरत असलेली गाडी वाळू माफियांची। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट। लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर आरोप। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महालक्ष्मी सरस प्रदर्शन 2025चं उद्घाटन। बीकेसीमध्ये महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचं आयोजन। छगन भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं पाहिजे। सरकारमध्ये अनेक मंत्री ओबीसी आहेत, तरी ओबीसींबाबत कॅबिनेटमध्ये एकही निर्णय होत नाही, प्रकाश शेंडगे यांची मागणी। मुंबादेवी मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्प कंत्राटदाराच्या हिताचा। भाजपच्या कंत्राटदारांसाठी पार्किंग इमारत बांधली जाते। आमदार आदित्य ठाकरेंचा आरोप। स्थानिकांच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा काम करू देणार नाही, ठाकरेंचा इशारा। हिमालयातील साधू संतांचा आपल्याला काय उपयोग? भुजबळांचा विधान, तर तुमच्या पक्षाकडून तुम्हालाच हिमालयामध्ये पाठवण्याची व्यवस्था। तुषार भोसलेंकडून छगन भुजबळांच्या वक्तव्याचा समाचार। संजय लीना पाटलांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका कोर्टाने फेटाळली। याचिका फेटाळल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला दिलासा। कुंभमेळा नियोजनासाठी डीबीडीसीमध्ये 101 कोटींचा आराखडा, तर जिल्ह्यासाठी वाढीव 200 कोटींची मागणी। कुंभमेळ्यामध्ये दुर्घटनेसंदर्भात काळजी घेण्याच्या अजित पवारांच्या विभागीय आयुक्तांना सूचना। नाशिकच्या मालेगावमध्ये मायनॉरिटी डिफेन्स कमिटीकडून अजित पवारांची भेट। बांगलादेशी रोहिंगे संदर्भातील एसआयटी चौकशीबाबत माजी आमदार आसिफ शेख यांची पवारांशी चर्चा। प्रशासनाने दाखले देणं बंद केल्यामुळे नागरिकांना अडचण, यावर निर्णय घेण्याची मागणी।